आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शाह. गेली 6 ते 7 वर्ष जे मी ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन, ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम असं मी नाव ठेवलंय, त्या मोहिमेअंतर्गत मी बहुतांश भारतीय गुंतवणूकदारांना समभाग गुंतवणूकदाराविषयी काहीही माहिती नसते अथवा चुकीची माहिती असते अथवा माहिती नसूनही ते स्वतःला राकेश भाई अथवा वॉरेन बफे समजतात, अशा लोकांना अनेक गोष्टींची माहिती मिळण्यासाठी हा माझा उपक्रम मी गेले 6 ते 7 वर्ष नित्य नियमाने चालवत आहे. माझ्या भ्रमणध्वनीच्या व्हॉट्सअपमध्ये मी दररोज गेले 6 ते 7 वर्ष स्टेटस सुद्धा माहिती देणारे स्टेटसेस सुद्धा टाकत असतो. आजचा विषय काय आहे? आजचा विषय आहे शेअर्स डिव्हिडंड मिसकॉन्सेप्ट्स. मराठीत समभागांवरील लाभांश गैरसमज. अनेकांना, तसं बघायला गेलं तर हा अतिशय महत्त्वाचा विषय. अनेकांना जे गुंतवणूक म्हणजे समभागांवरील लाभांश देतात त्याच्याविषयी म्हणजे बहुतेक त्यांना अतिशय गैरसमज आहे. आणि कसं होतं म्हणजे मला जे 6-7 वर्षात आढळून आलेलं आहे, मी जे काही करतोय समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीममध्ये, की भारतात अनेकांकडे पैसा आहे, पण त्यांना म्हणजे जे मी म्हणत असतो हायेस्ट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कसे मिळवायचे हे माहीतच नाहीये. तर ते नेहमी आपलं नेहमीप्रमाणे FD म्हणजे 5, 6, 7, 8, 9, 10 बस म्युच्युअल फंड, बॉन्ड्स अशातच गुंतवणूक करून शांतपणे बसलेले असतात. तर अशा लोकांना, काही लोकांचं ऐकून समभागात सुद्धा गुंतवणूक करतात, पण त्या समभागाने जेव्हा लाभांश देतात तेव्हा त्याचा पण त्यांना काहीतरी गैरसमज होत असतो. आता कालची घटना घडली, मला जे काय जाणवलं त्याच्यावरून मी हा व्हिडिओ करतोय. उलट माझा हेतू चांगला आहे. मी कोणालाही चिडवणं अथवा त्यांच्यावर हसणं हा माझा हेतू नाहीये. जर त्या व्यक्तीला कळालं नसेल तर ह्या व्हिडिओनी अनेकांना सुद्धा कळू शकेल अशी माझी एक भोळी भाबडी आशा आहे. काल मी स्टेटसवर ITC लिमिटेडने 6.5 म्हणजे ₹6.5 हा अंतरिम लाभांश, ज्याला इंग्रजीत इंटरिम डिव्हिडंड म्हणतात, देण्याची घोषणा केली. ती घोषणा मी माझ्या स्टेटसला टाकलेली. तर ते वाचल्यावर माझ्या एका अनुयायाचा माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर संदेश आला. तो संदेश असा होता की डिव्हिडंड सेम ॲज FD रेट. आता मला काय वाटलं की त्या ग्रस्तांना म्हणजे त्या अनुयायांना काहीतरी गोंधळ झालेला आहे आणि त्यांनी ते डिव्हिडंड सेम ॲज FD रेट आणि त्याच्यावर त्यांनी असा अंगठा दाखवलेला. मला जे वाटलं त्याप्रमाणे म्हटलं आज करूयाच, आणि तो रात्री उशिरा तो संदेश आला होता. कसं आहे ना, आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, मी तुम्हाला आता ते ITC काय लाभांश देतात हे नीट समजावून सांगतो. पहिलं म्हणजे लक्षात ठेवा, रुपये लिहिला आहे याचा अर्थ तो प्रत्येक समभागावर तेवढे रुपये तुम्हाला लाभांश मिळणार. आणि FD, आता इथे कसं झालंय 6.5 त्याच्यामुळे त्यांना वाटलं FD वर 6.5% मिळतं त्याच्यामुळे हे ते सारखं आहे. तसं नाहीये. FD वर 6.5% मिळतो आणि गुंतवलेल्या रकमेवर. आणि इथे समभागात, अथवा आता मी हे जे उदाहरण घेतो
ITCचं, याच्यात तुमच्याकडे जेवढे समभाग आहेत त्या प्रत्येक समभागाला 6.5 रुपये मिळणार. आता उदाहरण तुम्हाला जे समजावण्यासाठी, आता समजा तुमच्याकडे 1 लाख रुपये बँकेत आहेत, म्हणजे FD मध्ये ठेवलेत, तर तुम्हाला 1 वर्षांनी 1 लाखावर 6.5% म्हणजे 6,500 रुपये तुम्हाला इंटरेस्ट मिळणार. म्हणजे तुमचे 1 लाखाचे होणार 1 लाख अधिक 6,500. पण समजा आता ITCनी आता लाभांश जाहीर केला, तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत आणि आजचा समजा ITCचा भाव 320 आहे एका समभागाचा, तर ते तुम्ही 1 लाखाचे 320 या दराने तुम्हाला 312 समभाग मिळणार. आणि जेव्हा रेकॉर्ड डेट आहे त्या रेकॉर्ड डेट नंतर तुम्हाला 312 गुणिले 6.5, कारण प्रत्येक समभागाला 6.5 म्हणजे 2048 एवढा लाभांश मिळणार. महत्वाचा फरक म्हणजे FD वर जे व्याज मिळते ते टक्क्यांनी लिहिलेलं असतं, म्हणजे 6.5%, 60%, म्हणजेच 1 लाखावर 60%. समजा 1 लाखावर 10% असेल तर 10,000 1 लाखावर. पण समभागावर जो लाभांश मिळतो तो प्रत्येक समभागावर असतो. आता दुसरं उदाहरण, नाही आता काय, या उदाहरणात त्या अनुयायाला असे वाटले असेल की त्याला त्याच्या गुंतवणूक केलेल्या, म्हणजे समजा त्यांनी 1 लाख गुंतवणूक केली आहे ITC मध्ये, तर त्याला 6,500 रुपये एवढा लाभांश मिळेल. तसं नाही आहे, हे मला समजून सांगायचं आहे आणि लोकांमध्ये काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करायचा आहे. आता एक दुसरं उदाहरण, MRF 30% डिव्हिडंड त्यांनी जाहीर केला. 30% म्हणजे ₹3 प्रत्येक समभागावर, कारण त्यांची फेस व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे ₹10 असलेल्या फेस व्हॅल्यूवर 30% म्हणजे ₹3 हा प्रत्येक समभागांवर. तर आता समजा माझ्याकडे एक समभाग आहे, त्याची किंमत आजची 1,30,800 रुपये, तर त्याच्यावर 30% नाही मिळणार मला लाभांश, मला एका समभागांवर 3 रुपये मिळणार, म्हणजे 1,30,800 वर 3 रुपये, फक्त 3 रुपये. म्हणजे एखादा जर म्हणाला अरे मला 30% मिळणार, तसं नाही आहे, कारण 1,30,800 वर 30% म्हणजे 39,240 झाला. हे असं काही गैरसमज असेल तर कृपया काढून टाका. उलट तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे की एक ग्रस्त असा आपल्याला समजावण्यासाठी, कळण्यासाठी, अथवा तुमच्या मुलाबाळांना, तुमच्या सौभाग्यवतीला, बाकी लोकांना हे कळावं म्हणून हा एक माझा प्रयत्न आहे. आता काही जणांचं मी बघितलं, ते फक्त डिव्हिडंड चांगल्या देणाऱ्या आस्थापनेत गुंतवणूक करण्याच्या मागे असतात. आता हे पण मी तुम्हाला समजून सांगतो. प्रथम तर म्हणजे MRF प्रमाणे त्यांना काही वाटायला नको. समजा MRFनी जाहीर केलं की मी 30% लाभांश देतो, तर त्या व्यक्तीने ती लाभांशासाठी जर त्याच्यात गुंतवणूक केली तर तो लाभांश फक्त 3 रुपये मिळणार आहे. तो काय म्हणणार, मी 1,30,000 समभाग घेऊन मला काय मिळालं, 3 रुपये. आणि त्याचप्रमाणे हे लक्षात घ्या की लाभांशाचं वाटप झाल्यावर समभागाची किंमत तेवढ्याने कमी होते. अंदाज आहे, हे सगळा अंदाज आहे. म्हणजे ITCला 6.5 रुपये प्रत्येक समभागावर जेव्हा लाभांश दिला जाईल, समजा तेव्हा ITCची किंमत 350 असेल आदल्या दिवशी, पण ज्या दिवशी रेकॉर्ड डेट असेल त्या दिवशी तो 350 वजा 6.5 रुपयांनी कमी, तेवढी किंमत कमी झालेली असते. आणि
दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, माझं मत आहे आणि मी त्याप्रमाणे गुंतवणूक करतो. मी कधी समभागावर लाभांश जास्त देणाऱ्या आस्थापनांच्या मागे जात नसतो. मला 2 तर आस्थापना अशा माहित आहेत ज्या लाभांश देण्यासाठी कर्ज घेतात त्यांच्या आस्थापनेकडे, पण लाभांश जास्त देतात. अरे कर्ज घेतला म्हणजे त्यांचं EPS आणि हे सगळं कमी होतं ना, डेट वाढतं. आणि हा लाभांश हा प्रत्येक समभागांवर असतो, हे विसरू नका. नाहीतर ते MRF वर 30% म्हटलं की लगेच 39,000, हे असलं अतिशय चुकीचं आहे. मी समभागात गुंतवणूक करतो मॅक्झिमम रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट साठी. मला गुंतवणुकीवर जास्तीत जास्त नफा होणे हे माझं ध्येय असतं. आता आजही माझे 2 का 3 समभाग अपसकीटला जाऊन बसलेत. एक तर 52 आठवड्याच्या नवीन 52 आठवड्याचे उच्च किंमत गाठली. मी अशा प्रकारच्या समभागांमध्ये गुंतवणूक करत असतो. अच्छा, माझ्या मते हे कळालं असेल आता की लाभांश काय फरक, म्हणजे आपली काय चूक होऊ शकते, त्या अनुयायाची ही चूक झाली असेल. नेहमीप्रमाणे मी परत पुन्हा सांगतो, अन इक्विटी इन्व्हेस्टमेंट इज एन आर्ट. इट इज नायदर अ फ्लूक नॉर अ गॅम्बल. त्याच्यानंतर बहुतेक NSEचं हे ब्रीद वाक्य आहे, सोच कर, समज कर, इन्व्हेस्ट कर. पण माझ्या मते शेवटी जे इन्व्हेस्ट कर लिहिले ना, तिथे दीर्घकालीन गुंतवणूक कर, इन्व्हेस्ट कर पण कशात, दीर्घकालीन गुंतवणूक कर आणि मूलभूतपणे मजबूत असलेल्या समभागात गुंतवणूक कर. विचार करा, तुम्हालाही एक चालना मिळाली असेल. जे कोणी फक्त लाभांशासाठी धावतात, तुम्ही विचार करा. सुदैवाने माझ्याकडे 37, 38, 39 वर्षाचा अनुभव असल्याने मी भरपूर त्याचा अभ्यास केला आहे आणि मी शक्यतो चुका होऊ नये याचा प्रयत्न करतो आणि समोरच्याला पण अनेकदा सल्ले देतो की या चुका करू नको, कधी हा घ्या तो घ्या तो विका, हे असलं काही करायला जात नाही. जे लोकांना टिप्स 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 म्हणजे असं स्पून फिडिंग पाहिजे असतं. चुका काही जण ज्या करतात त्या करू नये, ही माझी धडपड असते. तेव्हा आदरणीय, वंदनीय, पूजनीय, माननीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, आपल्याला हे असे वेगळे व्हिडिओ आवडत असतील, आपल्या ज्ञानात काही भर पडत असेल तर कृपया हात जोडून विनंती करतो, लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, शेअर करा. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सबस्क्राईब करायला सांगा. मला ते सबस्क्रायबर्स जास्त पैशासाठी नकोत. माझ्या निदर्शनास आलंय, पूर्वी माझे 100, 200, 300 सबस्क्रायबर होते, तेव्हा अनेकांकडे माझे व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये सर्फिंग करताना अथवा चालताना जात नव्हते. पण आता जसजसे सबस्क्रायबर वाढत आहेत तर जास्त लोकांकडे जायला लागलेत आणि काहींनी खरं कौतुक केलं की त्यांच्याही गुंतवणुकीबद्दलच्या चुकीच्या कल्पना दूर झाल्या. उदाहरणार्थ, म्युच्युअल फंडमधून काही जण बाहेर पडले कारण त्यांना कळालं की त्यांना खूप कमी मिळतंय दर साल, दर शेकडा. आणि हे मी पुरावा म्हणून माझ्या स्टेटसवर अनेकदा टाकत असतो. प्रूफ नंबर 1, बहुतेक आजही एक टाकलाय प्रूफ. आणि तुम्ही म्हणत असाल स्टेटस काय, माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझी दोन्ही भ्रमणध्वनी क्रमांक दिलेत. त्या भ्रमणध्वनीपैकी कुठल्याही क्रमांकावर तुम्ही मला तुमचा एक व्हॉट्सअपने संदेश पाठवा, तुमचं नाव
नाव म्हणजे संपूर्ण नाव, पिंट्या, चिंट्या, पक्या असं नाही. उदाहरणार्थ सत्यजित अभय कुमार शहा, ठाणे, महाराष्ट्र. मग मी तो क्रमांक सेव्ह करतो, कारण मग सेव्ह करायला मला सगळं तिथे लिहायला लागतं. त्याचं माझ्याकडे 400 पिंट्या, 500 पक्या होतील, कोण कुठून काय कळणार नाही. आणि मग एकदा मी सेव्ह केल्यावर मग तुम्हाला मी जे रोज टाकत असतो आणि रोज जास्त प्रमाणात टाकत असतो, म्हणजे माहिती जास्त मिळावी म्हणून 1-2 नाही, 4-5, 6-7, 9-10 त्याच्यावरून तुम्हाला ते स्टेटस बघायला मिळतील. तेव्हा आशा करतो आपल्याला काही फायदा झाला असेल. पुन्हा असेच वेगळे माहितीपूर्वक माहिती मिळणारे व्हिडिओ घेऊन पुन्हा मी येईन. तोपर्यंत नमस्कार, जय हो.